आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो। तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते। त्यांना सुद्धा हायकोर्टाचे जजमेंट्स, त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स, हे तुमचं जे काय गॅझेटियर्स न्यामकन तमकन सगळं दप्तर दाखवलं। म्हटलं हे सगळं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत। आंदोलन तर करूच, पण कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ। कारण जर संविधान जर तुम्ही मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं, तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत, ते आपलं मान्य करावं लागतील। त्याप्रमाणे तुम्हाला काय ते करायचं ते करा। बाकी आता ते जे काय करतात तुम्ही कोर्टात काय करा ते काय करा, आम्हाला काही कर्तव्य नाही। आणि आज आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आपण ते आणि सरकार पाहून घेईल काय करायचं ते। आपण आता तयारीला लागायचं आहे। अनेक ठिकाणी उपोषण सुरू केलं, अनेक ठिकाणी उपोषण सुरू करायचंच आहे। तहसीलदारापासून तर कलेक्टरपर्यंत सगळीकडे जे आहेत मोर्चे काढून एकच महत्त्वाचं वाक्य तिथं पाहिजे, आमच्या ओबीसीच्या वाट्यामध्ये दुसरे वाटेकरी नकोत। 200-250 फक्त होते, ते 374 झाले आमचे। ते साहेब म्हणतात 17 जाती तुम्ही नवीन घेतल्या। कुठल्या 17 जाती घेतल्या? अहो ते कुठला समाज? ओबीसी अंतर्गत पोट हे पोट जाती होत्या बरं का, लिंगायत समाजाच्या पोट जाती होत्या। पोट जाती होत्या। या लिंगायत परवाच्या दिवशी झालं ना 8 दिवसापूर्वी, त्या लिंगायत समाजाच्या होत्या, पोट जाती होत्या। वेगवेगळ्या समाजाच्या असतात की नाही। माळी समाजामध्ये आहे, हळदी माळे, कोळसे माळे, फुल माळे, आमचं तसे एक बैल केली 10 बैल केले वगैरे वगैरे। तसं वंजारांमध्ये सुद्धा आहे, दलितांमध्ये सुद्धा आहे, सगळ्यांमध्ये, आदिवासीमध्ये सुद्धा कितीतरी, भटक्या विमुक्तांमध्ये सुद्धा कितीतरी पोट जाते। ते पोट जाते आहेत। धनगर समाजामध्ये पोट जाते, 29 पोट ते पोट जाते आहेत। त्या नवीन जात आणि ते कसं काय आहे त्याच्यासाठी आयोगाकडे जावं लागतं। आयोग वर्षभर 1.5 वर्ष त्याचा अभ्यास करतो, मग आयोग कळवतो गव्हर्नमेंटला की तुम्ही यांना घ्या, आणि मग गव्हर्नमेंट ते स्वीकारतं। त्याप्रमाणे स्वीकारलेलं आहे आम्ही 374 पर्यंत। परंतु मराठा समाज ज्या वेळेला आला त्यावेळेला देशमुख कमिटी, खत्री कमिटी, सराफ कमिटी, बापट कमिटी, चारही आयोगांनी जे आहे नकार दिला। चारही आयोगाने, परत हायकोर्टाने नकार दिला, परत सुप्रीम कोर्टाने नकार दिला। आता आणि तुम्हाला हेही सांगतो, ही जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही, मग ते शरद पवार असतील नाही तर फडणवीस असतील, कुणीही अशी जात ओबीसी मध्ये, एससी मध्ये, एसटी मध्ये टाकू शकत नाही। ते शरद पवारांनी जे मंडल आयोगाने सांगितलं, भारत सरकारने मान्य, त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलं आहे। त्यांना अधिकारच नव्हता कोणाला काढायचा आणि कोणाला घ्यायचा, कारण ते आयोगाच्या थ्रू तुम्ही यायला पाहिजे। आयोगाने मान्य केलं तर आयोग तुम्हाला मान्यच करत नाही। त्यामुळे जे आहे कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा सरकारला दोष देण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही। नियम कायदा सांगतो ते हे सांगतो, कोर्ट सांगते ते हे सांगतं, आणि मग त्याप्रमाणे उगीच जरी कोण हट्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं। पण आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही उपोषण करणार, आम्ही जिल्ह्यातून मिरवणुका काढणार, तालुक्यातून, आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं जे आहे मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे आज आम्ही इथे ठरवलेलं आहे। प्रश्न असा आहे की सर्रास देणार कसं काय?
जो कुणबी आहे तो पुढे तर आला पाहिजे. आता ते म्हणतात जे शेतकरी आहेत ते सगळे कुणबी. अरे ब्राह्मण सुद्धा शेतकरी होते ना, आहेत सुद्धा. पारशांची सुद्धा शेती आहे. हा, मारवाडी समाजाची आहे, सगळ्यांची आहे ना शेती. मग काय त्यांचं काय करायचं? ते सगळे झाले ओबीसी. ओबीसींची जी आहे निजामापासून सुद्धा फारकत केलेले मराठा वेगळे आहेत आणि कुणबी वेगळे आहेत आणि ओबीसी आणखीन वेगवेगळे आहेतच त्याच्यामध्ये. साळी माळी कोळी तेली तांबोळी बंजारा खाटीक बेटीक सगळे आहेत वेगवेगळे. मी वाचून नाही दाखवतो मला सगळे त्याच्यात. पण त्यांचं म्हणणं की आम्हाला हेच पाहिजे. आम्ही सांगितलं त्यांना काय द्यायचं आम्हाला काय म्हणणं नाही, त्यांना जरूर द्या. ते काय करतात त्याच्याशी सुद्धा आम्हाला कर्तव्य नाही. पण आमचे जे काही आम्हाला 27% 17% आम्हाला शिल्लक राहिलेले आहेत. कारण 6% जे आहेत हे भटक्या विमुक्तांसाठी गेले. बाकीचे आणखीन कोणाला ते नोबेटी अमुक तमुक त्याच्यात ते आणखीन सगळे गेल्यावर 2% आणखीन गोवारीला दिले. 17% शिल्लक राहिले आणि 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका एवढी आमची